महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे, गारपीटमुळे आणि चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, त्या नुकसान भरपाई शासनामार्फत त्यांना मिळणारच आहे. परंतु त्यापुढेही शेतकऱ्यांचं कमी नुकसान व्हावं, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी प्राप्त व्हावी, म्हणून आज रामाच्या जन्माचा मुहूर्त साधून आज या ठिकाणी जाणीवपूर्वक काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो होतो. आणि या निमित्तानं महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांसाठी समृद्धी आणि सुख या ठिकाणी मी श्री प्रभू रामचंद्राकडे मागणी केलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून येणारे दिवस निश्चितच शेतकऱ्यांसाठी चांगले असतील यावर माझा विश्वास आहे. राजकीय पक्ष आज जरी स्थापना झाली असली तरी सुद्धा त्यांनाही माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं मनापासून